हॅलो. आज आपण बघूया सर्वांगासन करण्याची सोपी पद्धत. सुरुवातीला पाठीवरती झोपायचे आणि दोन्ही पाय आपले पहिली स्टेपमध्ये दोन्ही पाय आपले 30 डिग्रीमध्ये ह्याच्यात वरती श्वास घेत घेत थोडा होल्ड करायचे. श्वास सोडत परत खाली, श्वास घेत घेत परत 30 डिग्रीमध्ये दोन्ही पाय, श्वास सोडत खाली. ही पहिली स्टेप. आता आपल्याला 60 डिग्रीमध्ये दोन्ही पाय घ्यायचे. श्वास घेत होल्ड करायचे, श्वास सोडत खाली, परत 60 डिग्रीमध्ये दोन्ही पाय, श्वास सोडत खाली. कोणत्याही आसनाचा लाभ तेव्हाच होईल जेव्हा ते एक अर्धा मिनिट आपण थांबू प्रत्येक आसनामध्ये. आता तिसरी स्टेप, 90 डिग्रीमध्ये दोन्ही पाय घ्यायचे. पाय सरळ आहेत, गुडघ्यात वाकवायचे नाहीत. पायाची बोटं आकाशाकडे, श्वास सोडत खाली, परत एकदा 90 डिग्रीमध्ये दोन्ही पाय वरती स्थिर राहायचे. श्वास सोडत खाली, परत एकदा 90 डिग्रीमध्ये दोन्ही पाय वरती स्थिर राहायचे. कमीत कमी अर्धा मिनिट स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. चला, आता आपण सर्वांगाची अंतिम स्थिती कशी असते ते बघूया. दोन्ही पाय 90 डिग्रीमध्ये घेतलेत. हाताने मांड्यांना आधार द्यायचा आहे आणि श्वास घेत घेत उठून बसायचं. उठून बसून जर्क देऊन पूर्णपणे शरीरवरती आपल्या खांद्यांवरती आपलं शरीर आलं पाहिजे. आपल्या मांड्या, आपले पाय, गुडघे सरळ एका रेषेमध्ये, बोटांची स्थिती आकाशाकडे, स्थिर राहायचे. या आसनामुळे व्हेरिकोस व्हेन्सच्या समस्येत फायदा होतो. योनी मार्ग आणि प्रजनन संस्थेचं काम उत्तम होण्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे. आता याच आसनामध्ये दोन्ही पाय लांब, परत जवळ, लांब, जवळ आपण व्हेरिएशन्स करू शकतो. पाय मागे पुढे. सर्वांगासन हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. आता दोन्ही पायाची कात्री लांब घ्यायचे आणि परत क्रॉस करायचे. हे आसन थायरॉइड ग्रंथीमध्ये कार्यक्षमतेनं काम करते. परत मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी सर्वांगासन हा उत्तम व्यायाम आहे. दोन्ही पायाची मांडी आणि सावकाशपणे आता हाताचा आधार घेऊन उठून बसायचं. अशाच योग आणि आरोग्यविषयक माहितीसाठी योग विथ नायला फॉलो करा. थँक्यू.